रेशन माफिया जोमात, परिमंडळ अधिकारी कोमात, गरिबांच्या रेशनवर मालावर दुकानदार मारत आहेत डल्ला। महाराष्ट्र शासनाची मोफत अन्नधान्य योजना सध्या गोरगरिबांसाठी वरदायिनीच ठरत आहे। शहरी भागात, परंतु सोलापूर शहरात बरेच रेशन दुकानांमध्ये धान्याचा काळा बाजार होत असून नागरिकांचे हक्काचे अन्न मार्केटमध्ये काळा बाजार विक्रीसाठी जात असल्याची चर्चा शहरातून होत आहे। यामध्ये दुकान क्रमांक 16 मधून शासकीय पोत्यामधून रेशन धान्याचा काळा बाजार दिवसाढवळा होत असल्याचं चित्र पाहावयास मिळाले। क16 या दुकानाविषयी इतर खालील तक्रारी नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिल्या। नागरिकांना त्यांच्या हक्काची शिधा वेळेवर न देणे, धान्य कमी देणे, मनमानीपणाने दुकान उघडणे, वृद्धांना महिलांना दादागिरीची भाषा करून धान्य न देता परत पाठवणे, पॉश मशीन बिघडवण्याचा बहाणा करून धान्याचा स्टॉक इतर गोडाऊनमध्ये हलवणे, धान्याचा काळा बाजार करणे असे प्रकार राजरोसपणे होत आहेत। सदरचा दुकान परवाना क्रमांक 3416 SR आठवले या व्यक्तीच्या नावे आहे, परंतु दुकान हे दत्ता चव्हाण व्यक्ती अनधिकृतपणे रेशन माफियाला हाताशी धरून रास्त धान्य मार्केटमध्ये काळा बाजार विक्रीसाठी पाठवत आहे। गरिबांच्या घशातील धान्याचा काळा बाजार करणाऱ्या दत्ता चव्हाण या व्यक्तीवर जीवनावश्यक वस्तू कलम कायदा अंतर्गत फौजदारी करून अन्नधान्य प्रशासनाने परवाना रद्द करावा की सदरचे दुकान क्रमांक 16 हे नेमके कोणाचे याचा उलगडा। कारण दुकानाचा परवाना आठवले नावाने आणि दुकान चालवते चिनू कटकम आणि दत्ता चव्हाण दोघे मिळून दुकान चालवतात, तर मग अनधिकृत की अधिकृत याची सखोल चौकशी व्हावी। साहेबांनी वरील गोष्टींचा गांभीर्याने विचार करून धान्याचा काळा बाजार करणाऱ्या दुकानदारांचा परवाना रद्द करून रेशन घोटाळेबाज व्यक्ती दत्ता चव्हाण यांच्यावर फौजदारी दाखल करून पीडित जनतेस न्याय द्यावा। अपडेट असं असल्यावर मग कसं मला कोण सांगणार बाबा, मग पबजी मोबाईल तर चाललाय बरोबर सगळ्यांना। आपलं शॉर्ट व्हायलाय, आपलं शॉर्ट आजच अपडेट मारलो, दुपारी अपडेट मारलो। तू मारला बरोबर, आता खेळतो इव्हेंट बघते कसं पाणी पित बघ तिथं इथे आम्हाला ना खेळ ना मी ते बिगर इव्हेंटचं खेळ म्हणले त्यामध्ये रिकॉल नाही आहे, ते बॉम्ब त्याच्यामध्ये बिना रिकॉलचं बिना रिकॉलचं ते खेळा म्हणालो मी, पण त्यामध्ये रिकॉल नाही, एकदा मेले की खालास बिना इव्हेंटचं बिना इव्हेंटचं त्याच्यात रिकॉल आहे, याच्यात रिकॉल आहे आणि त्याच्यात रिकॉल नाही आहे। मग केडी बिडी सगळं कसं मेंटेन करायचं बाबा? तू एक मॅच खेळली तर तुला कसं ओव्हर लेवा लागलाय काय माहित, मी तर आजच अपडेट मारलो बाबा।